नाही, आपण पाहिलंच आहे आता की विरोधकांच्याकडून, मी विरोधकांच्या बाबतीत जास्त काही बोलणार नाही, पण त्यांच्याकडून जी टीका होते की या ठिकाणी समर्थनार्थ असणारे शेतकरी यांची शेतीच जात नाही. पण आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं की पहिल्यांदाच मी मुद्दा उपस्थित केला, जर ज्यांची शेती जात नसेल तर या ठिकाणी कोणी थांबू नका. 100% शेतकरी या ठिकाणी ज्यांची शेती या महामार्गात जाते असे शेतकरी आहेत. पहिल्यांदा विरोधकांच्याकडून टीका व्हायला लागलेल्या होत्या की जमीन जास्त जाणार, भराव असणार. त्यानंतर तिसरा मुद्दा काही उपस्थित केला गेला, हे मुद्दे खोडून निघाले. त्या ज्या वेळेला शासनानं सर्व शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी DPR दाखवला किंवा प्रेझेंटेशन दिलं त्यावेळी हे मुद्दे नव्हतेच. मग आता ते मुद्दे संपले म्हटल्यावर प्रत्यक्ष पर्सनल लेवलवर काही खालच्या पातळीवर घसरण्याचा या ठिकाणी या समितीतील लोकांनी प्रयत्न केला. पण हे सर्व आपल्याला हिताचं नाही आहे, जिल्ह्याच्या हिताचं बिलकुल नाही आहे. माझं आव्हान आहे त्यांना की आज देखील आपण पहा, शासनाची भूमिका आज शेतकऱ्यांना कळती. शेतकऱ्यातला एक प्रतिनिधी की ज्यांना शासनाला या कोल्हापूर जिल्ह्याला या शक्तीपीठ महामार्गाचा काय फायदा आहे बोलून त्यानं दाखवलं. राजकारण करून आपण कुठपर्यंत राजकारण करणार आहोत. आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे. आज या ठिकाणी खरं म्हणजे शिरोळ तालुक्यातूनच जास्त या ठिकाणी शेतकरी आहेत. 80% लोक शिरोळ तालुक्यातून सह्यातून आलेले आहेत, त्यांचे सातबारे आलेले आहेत. म्हणून शिरोळ तालुक्यातील देखील नेत्यांनी विचार केला पाहिजे की प्रत्येक गोष्टी जर आपण विरोध करत राहिलो तर आपल्याबरोबर लोक राहत नाहीत. आणि त्यामुळं आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासापर्यंत न्यायचं आहे, शेतकऱ्यांना विकासापर्यंत न्यायचं आहे. या ठिकाणी इंडस्ट्रीज असतील, शेतकऱ्यांच्या मालाला भाव असेल, शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवनमान सुधारायचं असेल तर या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. शासन निश्चितपणे, मी सांगतो, शेतकऱ्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्या या शेतीला योग्य तो आणि चांगला भाव दिल्याची मला खात्री आहे.